हाय, नवा दिवस नवी पहाट आणि या नव्या पहाटेबरोबर आपली जी पावलं वळतात ती म्हणजे देवघराकडे आपण प्रार्थना वगैरे करतो आणि बहुतांशी काय असतं की घरातल्या ज्या गृहिणी असतात त्यांची पावलं वळतात ही देवघरातून निघाल्यावरती स्वयंपाकघराकडे। तर नेहमी त्यांचा प्रयत्न असा चालू असतो की आपल्या मुलांसाठी किंवा फॅमिलीसाठी काहीतरी नवीन असं पदार्थ बनवावे। तर असेच नवीन पदार्थ कसे बनवायचे ते दाखवण्यासाठी आपण इथे नेहमी भेटत असतो। तर आजचा आपला जो पदार्थ आहे तो आहे पालक पनीर। म्हणजे बहुतांशी काय होतं, बऱ्याच जणी बनवतात, गृहिणी घरी पालक पनीर बनवतात, पण काय होतं तो कधी कधी रंग येत नाही किंवा ती चव देत नाही जी हॉटेलमध्ये आपण सांगतो। तर ते हॉटेलमध्ये जे पालक पनीर बनतं सिंपल असं ते कसं बनतं, कशी ती चव आणायची, तर तेच बघूया। सुरुवात करूया। प्रथम काय, नक्की पालक पनीर म्हटलं की पालक, कोथिंबीर, हळद, लाल तिखट, जिरं, आलं लसूण, गरम मसाला, मीठ, साजूक तूप, फ्रेश क्रीम असलं तर ठीक आहे, जर नसेल तुमच्या घरी तर दूध देखील चालेल। आणि मुख्य म्हणजे पालक पनीर ही नॉर्थची रेसिपी आहे, त्यामुळे कसं हे जे मस्टर्ड ऑइल आहे त्यामध्ये बनवणं नक्कीच चांगलं राहील। जर मस्टर्ड ऑइल नसेल तर साध्या तेलात जरी बनवलं तरी चालेल, पण जो स्ट्रॉंग फ्लेवर आहे त्या पालक पनीरचा तो या मस्टर्ड ऑइलमधून एक्स्ट्रॅक्ट होतो चांगला। तर आपण सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला, ती म्हणजे पालक पनीर। तर मित्रांनो, हा पालक असा मस्तपैकी हिरवागार पालक घेतलाय आणि त्याचे पुढची जी पानं आहेत ती आपण टिप करून घेतलीत आणि हीच या गरम पाण्यामध्ये, जे आता आवाज पण येईल तुम्हाला, चांगलं गरम झालेलं पाणी आहे त्यामध्ये सोडून, जास्त वेळ ही कृती करायची नाही आहे कारण का पालक डिस्कलर होतो, काळा पडेल तो। चांगला त्याचा नॅचरल जो रंग आहे तो त्यामध्ये इंटॅक्ट राहण्यासाठी फक्त 30 to 40 सेकंद हा त्यामध्ये डिझॉल्व झाला आणि 30 to 40 सेकंद आता साधारण लगेच होतील, जास्त वेळ नाही लागत। तुम्ही मोजून देखील करू शकता, करून घ्यायचा सिम्पली। तर मित्रांनो 30 सेकंद झालेले आहेत, पालक आपला त्यामध्ये ब्लांच झालाय। हा ब्लांच झालेला पालक काढून घ्यायचा सिम्पली। त्यामध्ये आता जे टेम्परेचर आहे ते रिड्यूस झालं पाहिजे, नाहीतर का पुढे ती कॅरी ऑन कुकिंग होणार आणि पुन्हा तो काळा पडेल, तर तो होऊ नये असं म्हणून त्यासाठी आपण हे थंड करून घ्यायचं आहे। आणि पालक आपला आता रिफ्रेश झालेला आहे, थंड पाण्यामध्ये आपण तो रिफ्रेश करून घेतलाय, तो या पॅन मध्ये टाकून त्याला ग्राइंड करावं लागेल। तर ग्राइंड करण्यासाठी सिंपली आपण ग्राइंडर घेतलेला आहे। तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये मस्त आलं लसूण गेलं। पंजाबी रेसिपी म्हटली आहे त्यामध्ये जिरं हे नक्कीच जाणार, बहुतांशी प्रमाणात जाणार, जास्त प्रमाण असतं जिऱ्याचं। तर चांगलं परतून घेऊया, हलकं परतलं गेलंय, मस्त त्याचा फ्लेवर आलाय, जिऱ्याचा फ्लेवर मस्त एक्स्ट्रॅक्ट होतोय। गॅस स्लो करून घ्यायचा, ते चांगलं येऊन दे। कांदा जो मी 1/2 करून घेतलेले आहेत तर ते कांदे चांगले स्लाइस करून घ्यायचे आहेत। तुम्हाला असं वाटलं तर या कांद्याचे तुम्ही प्युरे पण करून वापरू शकता, पण आता आपल्याकडे आहे वेळ तेवढा, त्यामुळे मी ते स्लाइस करून घेतोय। आणि थोडा क्रंची कांदा असला ना तर मजा येते।
हा कांदा जाऊ दे. तर कांदा आपला मस्त आहे की त्यामध्ये ट्रान्सपरंट झालेला आहे. तर तुम्ही प्रेक्षक बघू शकता कांदा चांगला परतून घेतलाय मी. आलं लसूण देखील जे ठेचून घेतलं होतं ते चांगलं त्याला तडका बसलाय. याच्या पुढची कृती काय आहे, सिम्पली यामध्ये मी हलके टोमॅटो प्युरे टाकतोय. तुम्हाला तर चॉप टोमॅटो टाकायचे असतील ते देखील चालतील. तर ही टोमॅटो प्युरे टाकल्यानंतर त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आणि कसं असतं जेव्हा आपण एखादी गोष्ट परततो चांगली तव्यावरती किंवा कढईमध्ये आणि ती जेव्हा खाली लागायला लागते, कारण कसं कांदा थोडा गोल्डन होतो तर तेव्हा तो थोडा त्या तव्याच्या जो हा आहे बॉटम पार्ट आहे त्याला डसायला लागतो. तर त्यावेळेला आता समजा इमलीचा ज्यूस किंवा लाईम किंवा विनेगर टाकलं किंवा टोमॅटो देखील यामध्ये ॲसिड असतं, ते टाकल्यानंतर काय होतं तो पॅन पण चांगला डिग्लेज होऊन येतो. म्हणजे ती जे खाली लागलेलं जे सगळं असतं ते निघून येतं. तर यावेळेला मुद्दामून म्हणून टोमॅटो टाकला जातो. आणि बघू शकता मस्त पॅन आपला सुटलाय आणि टोमॅटोचा देखील मस्त तो फ्लेवर येतोय. तर प्रेक्षक कसं आहे की प्रत्येक गोष्टीचा एक वेगवेगळा फ्लेवर असतो, तर तो फ्लेवर आणणं महत्त्वाचं आहे आणि तो फ्लेवर नॅचरल ठेवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे जास्त ओव्हरकुक करत नाही आपण. याच्या पुढे अगदी सोपं, जो आपण पालकचा प्युरे केला होता तर तो प्युरे यामध्ये सिम्पली जाऊ दे. तर हे चांगलं परतून घेतलंय पालक, त्यामध्ये आपण परतून घेतोय. आणि त्याचबरोबर चवीनुसार त्यामध्ये आपण वेगवेगळे मसाले वापरूया. हे शेवटची कृती आहे, जास्त त्याला ओव्हरकुक नाही करायचं आहे. आपण लाल मसाला टाकून घेऊया. जास्त लाल मसाला आपण टाकणार नाही आहोत. त्यामध्ये गरम मसाला, चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकूया आपण. काही ठिकाणी हॉटेलमध्ये कसं पनीर जे घेतात क्यूब्समध्ये कापून ते फ्राय केले जातात, मलाई पनीर वगैरे. तर आपण एवढ्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बनवत नाही, त्यामुळे आपण ते फ्राय वगैरे करून घेत नाही आहे. आपण डायरेक्ट तसं टाकतोय. साधारण शेवटचा 1-2 मिनिटं फिनिशिंगला असतील त्यावेळेला पनीर टाकून घ्यायचा. आणि या प्रोसिजरच्या वेळेला आपला गॅस शक्यतो बारीक आचेवर ठेवून घ्यायचा. ते झालं. आता ऑलमोस्ट आपली पालक पनीर रेडी होणार आहे. त्यापूर्वी थोडी हलकी कोथिंबीर घेऊया. जी कोथिंबीर चांगली चॉप करून घेतल्यावरती थोडी कोथिंबीर जाऊ दे त्यामध्ये. तर ही प्रोसिजर झाली आहे आणि आपलं पालक पनीर रेडी आहे. शेवटी अजून त्याला एनरिच करण्यासाठी क्रीम टाकू शकतो आपण. या क्रीमचा प्रकार देखील म्हणजे क्रीमचं प्रमाण देखील तुमच्या आवडीवरती आहे. हेल्थ कॉन्शियस आहात तर क्रीम टाकू नका. घरी दूध वगैरे असेल तर दूध देखील चालेल थोडंसं. कसं आहे बघा, तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्याकडे ज्या गोष्टी अवेलेबल असतील त्या वापरून तुम्ही रेसिपी करत जा. म्हणजे समजा घरी तुमच्याकडे कोकोनट मिल्क असेल किंवा खोबऱ्याचं वाटलेलं असेल ते जरी टाकलं नक्की त्याची देखील टेस्ट चांगली येईल. काही लोकांना बटाटे खार आवडतात, तर बटाट्याची प्युरे करून ह्याला थिकनेस दिला तर अजूनही मस्त टेस्ट येईल. तर डिपेंड, म्हणजे व्हेरिएशन हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. तुम्हाला जर काबुली चणे आवडत असतील किंवा हरभऱ्याचे चणे, ते देखील या पालकमध्ये छान लागतात. काही लोकांना अंडी आवडतील. म्हणजे व्हेरिएशन बघा, पदार्थ तोच असतो, फक्त काय वेगवेगळ्या त्यामध्ये पदार्थ कसे ॲड करायचे आणि कशा त्याची मजा घ्यायची हे डिपेंड असतं आपल्यावरती. तर आता आपलं पालक पनीर रेडी झालेलं आहे. आपण ते सर्व करून घेऊया. मी एक प्लेट घेतो. प्लेटमध्ये मस्त असं पालक पनीर आपण काढून घेतलंय.
आणि त्यावरती गार्निश म्हणून हलकं आपण क्रीम डिझल करू. तर मित्रांनो, अगदी सोपी रेसिपी पालक पनीर तयार आहे. तर पहिला जो पदार्थ आपण बनवला तो नॉर्थ इंडिया स्पेशलिस्ट होता, म्हणजे पालक पनीर. आणि आता दुसरा जो आहे तो देखील तशाच प्रकारचा आहे, नॉर्थ इंडिया स्पेशालिटी आहे, छोले भटुरे. त्यासाठी नक्कीच काबुली चणे लागणार आहेत. भटुरे म्हटलं तर त्या भटुरेसाठी लागणारं आपण मैद्याच्या पिठामध्ये हे मस्तपैकी दही टाकलंय. दही नसेल तर ताक वापरा. तर 250 ग्रॅम मैद्यामध्ये साधारण 100 ग्रॅम दही तुम्ही वापरू शकता, किंवा जर ताक असेल तर 200 ml ताक वापरा. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका. पिंच ऑफ म्हणजे अगदी चिमूटभर तुम्ही बेकिंग पावडर त्यामध्ये वापरा. हलकं तेल आणि मस्त असं नरम असं मळून घ्या. 2 तास चांगलं त्याला रेस्ट द्या. आता रेस्ट झाल्यानंतर हे भटुऱ्याचं पीठ रेडी होतं. पुढची जी ग्रेव्हीसाठी आपल्याला जे साहित्य अगदी सोपं, कांदा, 1 वाटी कांदा आपण घेतलाय. छोले मसाला स्पेशल असा नाही आहे, सिम्पली लाल तिखट मिरची, त्यामध्ये आपण वेलची टाकली आहे, दालचिनी टाकली आहे, चवीनुसार तमालपत्र तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला अजून त्याला एनहान्स करायचं तर अजून एक स्पेशल इन्ग्रेडियंट म्हणजे त्यामध्ये आपण चाट मसाला वापरला. आता चाट मसाला जर घरी अवेलेबल नसेल तुमच्याकडे तर त्यामध्ये तुम्ही ड्राय मँगो पावडर म्हणजेच आमचूर पावडर वापरू शकता. स्पेशली वेगळं असं काही नाही, मस्टर्ड ऑइल वापरलं आहे कारण पंजाबी रेसिपी आहे. लाल तिखट, आलं लसूण, जिरा पावडर, हळद, जिंजर गार्लिक पेस्ट आणि टोमॅटो प्युरे. आणि थोडंसं हलकं त्याला एनरिच करण्यासाठी आपण नंतर त्यामध्ये 1 चम्मचभर, साधारण 1 चमचा टीस्पून तूप वापरणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. तर सांगितल्याप्रमाणे मस्टर्ड ऑइल म्हणजे सरसो का तेल, तर ते सरसो का तेल गेलं. त्यानंतर त्यामध्ये आपण हे जे आपण आलं लसूण घेतलंय तर ते आलं लसूण टाकून घेऊया. हे ठेचलेलं आलं लसूण असतं ना, त्याची चव काय ओरच येते. तर ते आलं लसूण चांगलं ठेचून तेलामध्ये जाऊ दे. तर यामध्ये आपण जो कांदा घेतलाय चिरून तो टाकून घेऊया. थोडं हलकं वाटल्यास तेल कमी असल्यास तेल टाकू शकता, ऍड करू शकता. थोडी तेलकट आहे ही रेसिपी, थोडी ऑइली आहे, पण चवीला एकदम धमाल असते. सगळ्यांनाच आवडते, लहान मोठ्यांना. मुख्य म्हणजे कसं, या अशा रिच रेसिपी आहेत ज्या पंजाबमध्ये ब्रेकफास्टमध्ये वापरल्या जातात किंवा लंचमध्ये वापरल्या जातात. पण आजकाल फक्त पंजाबमध्ये मर्यादित राहिलं नाही हे सगळं. आपल्याला मुंबईत देखील बऱ्याच ठिकाणी चांगल्या चांगल्या वेगवेगळ्या रेस्टॉरंट्समध्ये हे छोले भटुरे आढळून येतात. आणि चवी कशा आहेत, मसाले कसे असतात, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही खाल हे छोले भटुरे तर वेगवेगळ्या चवी सापडतात. कारण का प्रत्येकाची बनवण्याची जी स्टाईल आहे ती थोडी वेगवेगळी असते. बनवण्याचे मसाले बनवण्याच्या पद्धती वेगळ्या असतात. जरी प्रांत एक असला तरी, म्हणजे आता पंजाबी शेफ जरी असले तरी ते त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळे मसाले ॲडजस्टमेंट करत असतात. थोडे तिखट, कमी तिखट, काही जणांना थोडं आंबट आवडतं. तर जसं आपल्या घरी कसं म्हणजे बोलतात ना, प्रत्येकाच्या हातची वेगवेगळी चव असते. तर बेसिक इन्ग्रेडियंट तेच राहतात, फक्त काय चवी थोड्याफार उपर नीचे होत राहतात. तर कांदे चांगले परतून घेतलेत. ते परतल्यानंतर त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात म्हणजे जास्तीत जास्त जिरं जातं. ते जिरं चांगलं परतून घ्यायचं आहे. थोडं जिरं टाकून घेतो मी, चांगलं परतून ते परतून आल्यानंतर मी हलकी त्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट वापरतोय.
चांगली परतून घेतली आपण पेस्ट, चांगली ती परतल्यावरती त्यामध्ये जाऊ दे टोमॅटो प्युरे. तर टोमॅटो प्युरे टाकून घेतली आहे आणि साधारण आता 4 मिनिटं झालेली आहेत. आपण ती प्युरे आणि ही चांगली ग्रेव्ही रेडी होत आली आहे. त्यामध्ये आता चवीनुसार आपण सगळे मसाले टाकूया. तर मी तुम्हाला सांगितलं की जिरा पावडर त्यामध्ये जाणार आहे बहुतांशी प्रमाणात, तर जिरा पावडर जाऊ दे. लाल तिखट, तुम्हाला जर स्पायसी आवडत असतील तर अजून स्पायसी करण्यासाठी तुम्ही हिरवी मिरची वापरू शकता. त्यामध्ये जो आपण मसाला बनवून घेतला आहे आमचूर पावडर, वेलची आणि तमालपत्र आणि लाल तिखट घालून तो छोले मसाला, हलकी हळद, एकदम हळद टाकून घेतली. पुन्हा वाटलं थोडंसं जिरं तुम्ही ॲडजस्ट करू शकता, तर जिरं टाकून घेतलं. तर हे सगळं टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा चांगलं मिक्स करायचं. बहुतांशी कसं पंजाबमध्ये जेव्हा छोले भटुरे बनतात तेव्हा कसं थिकनिंग एजंट म्हणून अनारदाना नावाचं एक हे मिळतं, बीज मिळतात. म्हणजे आपलं जे डाळिंब असतं त्या डाळिंबाच्या बिया सुकवल्यानंतर त्या मस्त एकी ग्राइंड करून त्याचा थिकनेस म्हणून वापरतात. पण आता मी या रेसिपीमध्ये वापरत नाही आहे. सिंपल घरच्या घरी आपल्याला कसं घरातल्या घरात जे इन्ग्रेडियंट मिळतात त्यापासून आपण कसं बनवता येईल हे आपण बघतोय. तर ग्रेव्ही चांगली अशी मस्त हे झाली आहे. त्यामध्येच आपण हे जे उकळून घेतलेले बॉईल करून घेतलेले चणे, आणि चणे कसे आपण उकळून जिथून घेतो कुकरमधून आणि तेव्हा जो ते पाणी असतं त्याबरोबर, तर त्या पाण्याबरोबरच हे टाकायचे. कारण कसं पूर्ण स्टॉक त्यामध्ये असतो, सगळी चव त्या पाण्यामध्ये असते. तर चांगलं उकळून घ्यायचं. बेसिकली कसं चणे तुम्ही वेळ लागतो हे चणे शिजायला, म्हणून काय करू शकता की ओव्हरनाईट साधारण 8 ते 10 तास हे भिजत घालायचे. आणि भिजत घातल्यानंतर मग कुकरला लावले तर साधारण 3 शिट्यामध्ये मस्त असे शिजतात. काही लोकांना सोडा टाकायला आवडतं चणे शिजवताना, पण सोडा मी प्रिफर नाही करत. चांगले नीट भिजवले 8 ते 10 तास तर सोड्याची गरज नाही. फक्त शिजवताना थोडंसं त्यामध्ये मीठ टाकायचं. तुम्हाला जर अजून फ्लेवर वाढवायचा आहे त्याचा तर त्यामध्ये तुम्ही तमालपत्र वापरू शकता. काही लोक असं पण म्हणतात की थोडे रंग बदलण्यासाठी किंवा ब्राउनिश इफेक्ट येण्यासाठी चहाचं पाणी किंवा चहा पावडर एका पुरसुंडीमध्ये बांधून त्यामध्ये टाकायची. हे मस्त असा ब्राऊन असा रंग येतो त्याला, पण नॉट नेसेसरी. आता हे छोले चांगले रेडी झालेत. सिम्पली काय छोले रेडी होतात आहेत. आता त्याला साधारण एक वाफ काढावी लागेल. त्यापूर्वी त्याला फायनल टच म्हणून कोथिंबीर मस्त आहे की, आणि खूप बारीक कापायची असे काही हे नाही, रफली जरी कापली तरी चालेल. कोथिंबीर घेऊन त्यामध्ये स्प्रिंकल करूया. आपले हे छोले चांगले त्यामध्ये शिजून येतात आहेत. तर मित्रांनो आपले छोले तयार होत आलेले आहेत. तर त्यामध्ये मस्त आहे की तुपाची धार टाकूया. कारण म्हणतात ना खाईन तर तुपाशी नाहीतर राहीन उपाशी. तर उपाशी राहणार नाही, कारण आपले छोले भटुरे नक्की तयार होऊन मस्त असे आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत. तर आता पुढची कृती म्हणजे काय, आपले भटुरे तयार करून घ्यायचे. छोले चांगलं तेल तापत आलेलं आहे. तर कढई, छोले या बाजूला जाऊ दे. गॅस लो ठेवून द्या. वाटल्यास एखादं झाकण जरी त्यावरती ठेवलं तरी चालेल. तेल पण एकदम मॉडरेट फ्लेमवरती ठेवून द्यायचं आहे. जसं तुम्हाला सांगितलं की आपण हे भटुऱ्याचं म्हणजे पीठ मळताना आपण त्यामध्ये दही, थोडी बेकिंग पावडर, हलकं मीठ आणि तेल हे वापरलं होतं.
दुसरी गोष्ट, फुलण्यासाठी आपण बारीक रवा टाकलाय त्यामध्ये. याचं प्रमाण कसं असणार आहे, 200 ग्रॅम मैदा, त्यामध्ये तुम्ही 50 ग्रॅम जाडा किंवा बारीक रवा. जर जाडा असेल जास्त तर तो थोडा भिजत घालायचा 5 मिनिटं पाण्यामध्ये किंवा त्या दह्यामध्येच, ज्यामध्ये तुम्ही पीठ मळणार आहात, किंवा ताक वापरलं तरी चालेल. जर ताक वापरताय तर 200 ml ताक वापरायचं, दही वापरतोय तर 100 ml दही वापरायचं आणि पाणी 100 ml. तर सिम्पली असे त्याचे गोळे करून घ्यायचे. एक गोळा बनवूया साधारण आता आपल्याला रिक्वायर्ड. आणि मुख्य म्हणजे काय, बऱ्याच ठिकाणी हे खूप मोठे बनतात, मोठे गोळे बनवतात, मोठे असे छान अशी फुललेली पुरी असते त्याच्याबरोबर, म्हणजे भटुरा. तर एक साधारण मोठा बनवूया आपण. मित्रांनो कसं आहे, तर हे बनवताना जर तुम्हाला अजून काही व्हेरिएशन द्यायचं आहे तर त्यामध्ये तुम्ही अंड वापरू शकता, मस्त चव येते. व्हेजिटेरियन असाल तर हलकं म्हणजे एक साधारण पाव केळं त्यामध्ये प्युरे करून टाकायचं, तर त्याने देखील मस्तपैकी सॉफ्ट असे भटुरे होतात. तर आता त्याला तेलाचा हात लावून घेऊन त्याला मस्तपैकी आपण लाटून घ्यायचं आहे. तर हा भटुरा असा पकडून मस्तपैकी अलगद असा तेलामध्ये सोडायचा. झारा रेडी पाहिजे आणि थोडासा मस्तपैकी दाबून घ्यायचं त्याला तेलामध्ये. तर मित्रांनो भटुरे पण तयार झालेत, काढून घेऊया एका प्लेटमध्ये. आणि त्याच प्लेटमध्ये आपले मस्त असे छोले तयार झालेत, ते छोले काढून घेऊया. तर छोले भटुरे काढून घेतलेत. बहुतांशी हॉटेल्समध्ये किंवा पारंपरिकरित्या याबरोबर स्लाइस अनियन सर्व केला जातो. तर ह्या छोले भटुरे तर सर्व केलेत, त्याबरोबर मस्त कांद्याच्या 2 पाती आणि एक हिरवी मिरची अशी लावून घेऊया. तर मस्तपैकी मिरची लावून घेतली, त्याला लिंबाची बारीक अशी चकती काढून घेतली, छान अशी मस्तपैकी पिळायचं आणि त्याचा मस्त आस्वाद घ्यायचा. तयार आहे तुमच्यासाठी छोले भटुरे. तर प्रेक्षको, आजच्या दोन्ही रेसिपी आपल्या तयार झालेल्या आहेत, छोले भटुरे आणि पालक पनीर. तर नक्कीच घरी ट्राय करा आणि कशा झाल्या ते आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता आहे निर्माती रुचिरा, दूरदर्शन केंद्र वरळी, मुंबई 400030 आणि आमचा ईमेल ॲड्रेस आहे ruchirashow@ddkmumbai.org. तर प्रेक्षको, अशाच रंगीबिरंगी आणि धमाल अशा रेसिपीज घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत याच वेळी याच ठिकाणी. पण तोपर्यंत बाय.